नमस्कार वाचक मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला मग स्टोरीला सुरुवात करूया. रुद्र आयशाला घरी सोडायला आला होता. त्याने आयशाला काहीही न बोलता बाहेर सोडलं आणि तिथून निघून गेला. आणि आयशा तिच्या घरात आली. तिने पुन्हा आंघोळ केली आणि बाल्कनीत येऊन बाउंड्री वॉलला टेकून उभी राहिली. रात्रीची वेळ होती आणि तिथले वातावरण अगदी शांत झालं होतं. पण आयशाच्या मनात चाललेला गोंधळ तिला खूप त्रास देत होता. आयशाने तिच्या हाताची पकड घट्ट केली आणि मग एक दीर्घ श्वास घेत स्वतःशीच बोलली, रुद्रला काय हवं आहे हे मला माहीत नाही. कधी कधी तो इतका रागवतो की जणू मी त्याचा शत्रू आहे, आणि तर कधी कधी असा वागतो की जणू मी त्याच्यासाठी कोणीच नाही. हा रुद्र कसा माणूस आहे काय माहीत. पूर्वी तो अगदी शांत होता. मला कधीच वाटले नाही की आदिती त्याची खोटी गर्लफ्रेंड आहे. हा सर्व विचार करत आयशा तिथेच उभी होती. आयशाला तो दिवस आठवला जेव्हा ती रुद्रला पहिल्यांदा भेटली होती. आयशा आणि रुद्र पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटले होते. खरं तर आदितीने त्या दिवशी आयशाला हे सांगितलं होतं की तिला तिच्या मैत्रिणीसोबत कुठेतरी जायचं आहे, आणि तिने रुद्रबद्दलही तिला सांगितलं होतं की ती त्याची गर्लफ्रेंड आहे. आयशाने मात्र त्या दिवशी रुद्रला भेटायला जायला साफ नकार दिला. पण आदिती ऐकत नव्हती. म्हणूनच तिला रुद्रला भेटायला जावं लागलं. आणि त्या दिवशी रुद्रचा ड्रायव्हर आयशाला घ्यायला आला होता. आयशा रुद्रच्या केबिनमध्ये आली होती तेव्हा रुद्र नेहमीप्रमाणे ओपन खिडकीजवळ उभा होता आणि गार वाऱ्याची झुळूक त्याच्या चेहऱ्यावर घेत होता. आयशा मागून रुद्रकडे बघत होती. तिलाही भीती वाटत होती की मी आदिती नसून आयशा आहे हे सत्य रुद्रला कळू नये, म्हणून ती घाबरत होती. रुद्रने त्या दिवशी निळ्या रंगाचा सूट घातला होता आणि त्याच्या हातात कॉफीचा मग होता. मग आयशा रुद्रला पाहू शकली नाही, पण रुद्रच्या बॅक साईडला पाहून आयशाला अंदाज आला की तो दिसायला खूप हँडसम असेल. आयशाला एका जागी उभं राहून जवळपास 10 मिनिटे होऊन गेली आणि ती काहीतरी बोलण्यासाठी तिचे होठ वारंवार हलवत होती. मग काहीतरी विचार करून परत ती गप्प व्हायची. तेवढ्यात रुद्र अचानक आयशाकडे वळला आणि मग शांत आवाजात बोलला, तुला यायला इतका वेळ का लागला? हा शांत आवाज आयशाच्या कानावर येताच तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. पण जेव्हा तिची नजर पहिल्यांदा रुद्रला भिडली तेव्हा ती डोळे मिचकायला विसरली. त्याच्या चेहऱ्यावर शांत भाव होते, तरीही एक ॲरोगेट झलक होती. आणि डोळे काळे आणि खोल होते आणि तो नर्वस दिसत होता. केस व्यवस्थित सेट केलेले होते आणि चेहऱ्यावरील हावभाव नॉर्मल होते. हे पाहून आयशाला क्षणभर तिची नजर हटवता आली नाही. म्हणून रुद्रने तिला पुन्हा विचारले. तेव्हाच आयशा शुद्धीवर आली. आतापर्यंत इथेच उभी होतीस, बस उभी का आहेस? आयशा शुद्धीवर आली आणि घाबरत बोलली, मला वाटलं होतं की तुझी परवानगी घेतल्याशिवाय मी इथं बसलेलं तुला आवडणार नाही. पण रुद्रला चांगलेच माहीत होतं की ही आयशा आहे. त्यावेळी तो आयशाला काहीच बोलला नाही आणि तो तिच्याशी सॉफ्टली वागला.
त्या दिवशी रुद्रने आयशासोबत नाश्ता आणि रात्रीचं जेवणही केलं होतं आणि तो आयशाला घरी सोडायलाही आला होता. पण रुद्रने इतके दिवस आयशासोबत भांडणही केलं नाही आणि काही चुकीचंही केलं नाही. परंतु मागील 2 महिन्यापासून रुद्र तिच्याशी रागून बोलायचं आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिडही करायचा. त्यामुळे काही दिवसापासून आयशाला रुद्रला भेटायची जाण्याची भीती वाटत होती. आयशा अजूनही बाल्कनीत उभी होती, बाउंड्री वॉलला टेकून हा सगळा विचार करत होती. आणि रुद्रचे सुरुवातीपासून आत्तापर्यंतचे सगळे वागणं तिला आठवत होतं. ती तिच्या विचारात हरवली होती तेव्हा प्रिया तिथे आली आणि तिने नकळत आयशाच्या त्याच खांद्यावर हात ठेवला जिथे रुद्रने तिला सिगारेटने पेटवलेलं होतं. अचानक प्रियाने तिचा हात आयशाच्या खांद्यावर ठेवला आणि आयशाची किंचाळी निघाली. अरे आ! आयशाची किंचाळी ऐकून प्रिया घाबरली आणि तिने 2 पावले मागे घेत घाबरलेल्या आवाजात विचारलं, काय झालं तुला आयशा? आयशाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत बोलली, काही नाही प्रिया. प्रिया पुढे आली. आयशाचा हात तिच्या खांद्यावरून काढायचा प्रयत्न करत म्हणाली, तुला इथं काही झालं असेल तर मला सांग. आयशा बाजूला सरकत म्हणाली, नाही, मला काही झालं नाही. प्रियाने आयशाचा हात धरला आणि तिला सथ्थाकडे वळवलं आणि तिच्या खांद्यावरून हात काढून घेत म्हणाली, नाही, तुला इथं काहीतरी झालं आहे, नाहीतर तू ओरडलीच नसती. प्रियाने पाहिलं की आयशाच्या खांद्यावर एक छोटीशी जखम होती आणि त्यातून थोडेसे रक्तही येत होतं. हे पाहून प्रिया म्हणाली, आयशा, तुला ही जखम कशी झाली आणि त्यातून रक्तही येत आहे, तुला काय झालं? आयशाचा चेहरा उदास झाला आणि ती काही बोलू शकली नाही. प्रिया थोडा वेळ गप्प राहिली. त्यानंतर तिला आठवलं की आयशाच्या खांद्यावर नक्षच्या नावाचा टॅटू आहे. हे आठवताना प्रिया म्हणाली, आयशा, इथे नक्षच्या नावाचा टॅटू होता. खरं तर प्रियाला आयशाबद्दल सर्व काही माहीत होतं. प्रियाला हे देखील माहीत होतं की आयशाचे 6 महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाले आहे. आयशाने खिन्नपणे उत्तर दिलं, हा, मी तो टॅटू काल काढला. हे ऐकून प्रियाने सुटकेचा निश्वास टाकला आणि मग बोलली, तू हा टॅटू काढला हे चांगलं झालं, नाहीतर रुद्रने हा टॅटू पाहिला असता तर त्याची प्रतिक्रिया कशी असती हे मला माहीत नाही. रुद्रचे नाव आणि प्रियाचे बोलणं ऐकून आयशा बोलली, रुद्र हा टॅटू पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया देईल? रुद्रला जेलस फील झालं असतं आणि त्याने तुला 1-2 थप्पडही मारल्या असत्या. आयशा प्रियाकडे बघत म्हणाली, काय म्हणतेस? तुला काय म्हणायचं आहे? आयशा, माझं म्हणणं बरोबर आहे. आपले पार्टनर्स ना जेलस टाईपचे असतात. आपण कोणाच्या जवळ उभे राहिलो तरी त्यांना हे सहन होत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्यावर रागवतात. हे ऐकून आयशा विचार करू लागली की नक्षचे नाव पाहून रुद्रला खरंच राग आला का? कारण नक्षचे नाव माझ्या खांद्यावर होतं आणि रुद्रने तो टॅटू सिगारेटने जाळून टाकला. असा विचार करत आयशाच्या मनात अनेक प्रश्न धावू लागले आणि ती प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करत राहिली. रुद्र तिच्यावर का रागवला होता? आयशा जितका विचार करू शकत होती हेच तिला आठवत होतं. रुद्रला राग तेव्हाच आला जेव्हा ती मुलासोबत होती.
नक्षचे नाव काढून टाकायला मी नकार दिल्यावर रुद्र रागवला होता. त्याने मला सागरच्या मित्रासोबत नाचताना पाहिलं तेव्हा तो तिथे आला आणि बिनदिक्कत तिला सोबत घेऊन गेला. हा सगळा विचार करत आयशा मनात म्हणाली, म्हणजे रुद्र जेलेस फील करत आहे म्हणूनच त्याने अशी प्रतिक्रिया केली. आयशा रुद्रच्या सर्व कृतींना जेलेस म्हणून लागली होती आणि ती नुकतीच शांत झाली होती. हे सर्व जाणून आयशाचे हृदय जोरात धडधडू लागलं आणि ती हळू आवाजात बोलली, कदाचित रुद्रच्या मनात माझ्यासाठी काहीतरी असेल, नाहीतर त्याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत आदितीचं नाव देखील घेतलं असतं. आयशा हे बडबडत होती आणि प्रियाने आयशाला हलवलं आणि विचारलं, आयशा, तू कोणत्या विचारात गुंतली आहेस? आयशा शुद्धीवर आली आणि म्हणाली, अरे काही नाही, बराच वेळ झाला आहे, आपण इथे उभे आहोत, चल झोपूया. आणि मग रूममध्ये गेली. तिच्या पाठोपाठ प्रिया ही रूममध्ये शिरली. आयशा, तुझ्या मनात काय चाललं आहे ते मला समजत नाही. प्रियाला उत्तर न देता आयशा बेडवर गेली आणि स्वतःला ब्लँकेटने झाकून झोपली. प्रियाला आयशाचं हे वागणं समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्रच्या नावाची मेहंदी आयशाच्या हातावर लावायची होती, त्यामुळे सर्वजण तयारीला लागले होते. शोभाजींनी आज हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि ती आजीला रागवत म्हणाली, आई, आता तुझ्या विनंतीवरून मी ही हिरव्या रंगाची साडी नेसली, तुला काही तक्रार नाही ना? आजी नाराजी व्यक्त करत बोलली, हो, तेही मी बराच वेळा समजवल्यानंतर. खरं तर आजीने पहाटेच शोभाजींचे सांत्वन केलं होतं की मेहंदी लावायला त्या पहिल्या असणार, पण शोभाजी मूडमध्ये नव्हत्या आणि आजी पण तयार व्हायला नव्हत्या, म्हणून तिने आजीचं म्हणणं ऐकलं आणि तयार झाल्या. मेहंदी फंक्शन घरीच ठेवलं होतं, कारण आजीने उषाला रिसॉर्टमध्ये मेहंदी सोहळा आयोजित करण्यास स्पष्ट नकार दिला होता. आयशा नाईट सूट घालून डायनिंग टेबलकडे आली आणि जांभई देत खुर्चीवर बसत म्हणाली, सर्वांनी नाश्ता केला का? चहा पीत आजी म्हणाली, हो, आता तू चहा पी, त्यानंतर तू लवकर तयार हो, तुला मेहंदी लावायला मेहंदीवाली येणार आहे. आयशा आजीकडे बघत म्हणाली, आजी, मी मेहंदी लावली नाही तर चालणार नाही का? त्यावर आजी रागाने म्हणाली, तुझं लग्न खूप थाटामाटात होत आहे आणि तुला मेहंदी लावायची नाही? हा, कारण मला मेहंदी आवडत नाही. आजी पुन्हा म्हणाल्या, तुला मेहंदी आवडो किंवा न आवडो, पण तुला मेहंदी लावायचीच आहे. आणि तसं पण तुला तर रुद्र आवडतो ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हे ऐकून आयशाने मान खाली घातली आणि स्वतःसाठी चहा काढला आणि आजीच्या बोलण्याकडे लक्ष देत तो प्यायला लागली. मी म्हणाले मला रुद्र आवडतो, मग मला काय प्रॉब्लेम असेल? आणि रुद्र, त्याचं काय? त्याने माझ्या हातावर नक्षच्या नावाचा टॅटू पाहिला आणि राग आला, मग त्याला मी आवडू लागले म्हणून त्याने हे सगळं केलं का? आयशाच्या मनातले विचार तिला चुकीच्या दिशेने घेऊन जात होते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत तिच्या हृदयाची धडधड वेगाने वाढत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून हे स्पष्ट होत नव्हतं. बऱ्याच दिवसापासून ती तिच्या सर्व प्रश्नांबद्दल काळजीत होती, ती आता तिला दिसत नव्हती. इकडे
रुद्र सकाळीच त्याच्या ऑफिसमध्ये आला होता आणि त्याने सकाळीच मीटिंग अरेंज केली होती. मीटिंग रूममध्ये सगळे डीलर्स उपस्थित होते. रुद्रने सगळ्यांकडे बघून अर्जुनकडे बोट दाखवलं आणि अर्जुनने रुद्राचे हावभाव समजून पुढे जाऊन एक फाईल डेस्कवर ठेवली आणि रुद्र त्या फाईलकडे बघत इशारा करत म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं. आता तुम्ही सर्वांनी या पेपरवर साईन करा. सुधीर क्षणभर गप्प राहिला आणि सर्व डीलर्स एकमेकांकडे बघत हातवारे करून बोलू लागले आणि सुधीर आपले विचार मांडत बोलला, मिस्टर रुद्र, तुमच्या लग्नाला 2 दिवस बाकी आहेत. मग तुमच्या लग्नानंतर आम्ही या पेपरवर सही करणार आहे. उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. कधी तुमचं लग्न थांबन शक्यता नाही. सुधीर काहीही अढेवेढे न घेता हे बोलला आणि हे ऐकून सर्व डीलर्सना ते ठीक आहे असं वाटलं आणि त्यांनी सुधीरच्या बोलण्यातून एक आशा निर्माण झाली की कदाचित रुद्रचे लग्न होईल की नाही. जर तसं झालं नाही तर ते त्यांच्यासाठी चांगलं होणार नाही असा विचार करत सगळे आपापसात बोलू लागले आणि एक डीलर सुधीरशी सहमत होत म्हणाला, हो सुधीर सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. लग्न झाल्यावरच हा करार करूया. सुधीरच्या बोलण्यावर रुद्र रागवला, पण त्याला माहीत होतं म्हणूनच तो काहीच बोलू शकला नाही. म्हणून त्याला जे हवं ते मिळेल आणि सगळ्यांचं म्हणणं समजून घेत तो व्यवस्थित बसला आणि गंभीरपणे म्हणाला, ठीक आहे, मग माझ्या लग्नानंतर तुम्हा सर्वांना या पेपरवर ताबडतोब सही करावी लागेल. नाहीतर मी माझ्या पद्धतीने हे सगळं हाताळेन. रुद्र अगदी उद्धटपणे बोलला, पण रुद्रविरुद्ध कोणाचीही तक्रार नव्हती. म्हणूनच त्याच्या बोलण्यावर सर्वांचे एकमत झाले. रुद्रचं बोलणं ऐकून सुधीर म्हणाला, तुझं लग्न होताच आम्ही एक मीटिंग अरेंज करू आणि या कॉन्ट्रॅक्टवर साईन करू. समीर खुर्चीवरून उठला आणि फाईल हातात घेऊन म्हणाला, लग्नाच्या 2 दिवसांनी आमची मीटिंग होईल. समीरच्या बोलण्याला अजून कोणी सहमत होण्याआधीच रुद्र खुर्चीवरून उठला आणि मोठ्या आवाजात बोलला, नाही, माझ्या लग्नानंतर लगेच मीटिंग होईल. रुद्र थोडा वेळ थांबला आणि मग परत बोलला, आणि हो, मग मला एकही तक्रार नको आहे असं म्हणत दरवाजाकडे गेला. रुद्र तिथून निघून गेल्यावर मीटिंग रूममध्ये सर्वजण बोलू लागले. फक्त सुधीरच शांत होता. तो रुद्रच्या वागण्याचं निरीक्षण करत होता. त्याला जाणून घ्यायचं होतं की रुद्रला नेमकं काय करायचं आहे. बरं, काहीही झालं तरी प्रत्येकाला रुद्रची ऑर्डर पाळायचीच होती. कारण रुद्रने न्यू इयर पार्टीच्या आदल्या दिवशी सर्वांना कॉन्ट्रॅक्टवर सही करायला लावली होती. इकडे आयशाच्या घरी मेहंदी फंक्शनची तयारी सुरू होती. पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं आणि दारावर हिरव्या रंगाचे पडदे लावले होते. घरातील वातावरण अगदी उत्साहाने भरलेलं होतं आणि आजपासून पाहुणे देखील यायला सुरुवात झाली होती. आणि आज आदितीने प्लेन ग्रीन कलरचा लेहंगा घातला होता आणि तिच्या ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिक लावली होती आणि आज ती खूप सुंदर दिसत होती. आदितीने सगळ्यात आधी मेहंदी लावली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. आदितीने तिच्या हातावर मेहंदी लावली आणि ती मेहंदीवालीला हळू आवाजात बोलली, हे बघ, माझ्या तळहातावर पी नाव अशा ठिकाणी लिही की ते माझ्याशिवाय कोणी पाहू शकणार नाही. मेहंदीवालीनेही अगदी तसंच केलं. मेहंदीसह आदितीच्या तळहातावर
मी नाव लिहिले आणि मग आदिती मेहंदीवालीला थँक्यू म्हटली आणि तिथेच बसली. आयशा पायऱ्या उतरत होती तेव्हा आयशाची नजर आदितीवर पडली. ती थोडा वेळ थांबली. आयशाला चांगलंच समजलं होतं की आदितीला काहीच प्रॉब्लेम नाही की तिचं लग्न रुद्रशी होत आहे. आयशाने तिच्या मनातले विचार झटकून टाकले आणि खाली आली. आयशाने ग्रीन कलरची साडी आणि येलो कलरचा ब्लाउज घातला होता. ते तिच्यावर खूप छान दिसत होता. शोभाजींनी आयशाकडे एक नजर टाकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव उमटले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले, पण त्यांनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू बाहेर येऊ दिले नाही आणि मग तिथून निघून गेल्या. जरी त्या गप्प असल्या तरी त्यांचे मन अगदी अस्वस्थ होतं. शोभाजी प्रियाकडे आल्या आणि म्हणाल्या, तू जा आणि आयशाला मेहंदी लावायची तयारी कर. आणि मेहंदीवाली, तिला मेहंदी लावायला आली की नाही? प्रियाने हसत उत्तर दिले, हो, मेहंदीवाली आली आहे. आयशाची लाडकी आई, ती फक्त आयशाची वाट पाहत आहे. शोभाजींनी जास्त न बोलता म्हणाल्या, जा मग तिला मेहंदी लावायला बसव. प्रियाने विलंब न लावता तेच केलं आणि आयशाच्या हातावर रुद्रच्या नावाची मेहंदी लागली होती. आयशाने कोणताही आवाज न करता आणि कोणताही राग न दाखवता रुद्रच्या नावाची मेहंदी लावली. आयशा तिच्या मेहंदीकडे बघत होती आणि मध्येच मोठ्या अक्षरात लिहिलेले रुद्रचे नाव दिसले. मी रुद्रशी एकदा बोलू का? मेहंदीतल्या रुद्रच्या नावाकडे बघत आयशा हळू आवाजात बोलली आणि मग इकडे तिकडे बघू लागली. घरातील सर्वजण मेहंदी लावण्यात व्यस्त असल्याचे पाहून आयशा उठली आणि तिच्या खोलीत जाऊ लागली. तेव्हा मेहंदीवाली तिला थांबवत म्हणाली, पायावरची मेहंदी खराब होईल, थोडा वेळ सुकू द्या. आयशा थांबली आणि उत्तर देत म्हणाली, थँक्यू, पण मला महत्त्वाचं काम आहे म्हणून मला जावं लागल. मी लगेच येते. जराही मेहंदी खराब झाली तर तुम्ही ते व्यवस्थित करा. असं बोलून आयशा तिथून तिच्या खोलीत गेली. आयशाने तिच्या खोलीत येऊन बेडवर पडलेला फोन उचलण्याचा प्रयत्न केला, पण तिला फोन घेता आला नाही, कारण ती तिची मेहंदी वाचवण्याचा प्रयत्न करत होती. आयशा फोन उचलण्याचा प्रयत्न करत होती आणि मग म्हणाली, फोन हातात कसा घ्यायचा? आयशा क्षणभर विचार करू लागली आणि वाटलं की ती मेहंदी सुकेपर्यंत थांबेल, कारण तिला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती. संध्याकाळची वेळ. संध्याकाळचे 7 वाजले होते. आयशाची मेहंदीही थोडी सुकली होती. आयशाने परत बहाणा केला आणि परत तिच्या खोलीत आली आणि तिचा फोन हलकेच धरून तिच्या फोनमध्ये रुद्रचा नंबर शोधू लागली. आयशाने त्याला कॉल करण्यासाठी रुद्रचा नंबर डायल केला, पण तिला अस्वस्थ वाटत होतं म्हणून तिने रिंग जाण्याआधीच कॉल डिस्कनेक्ट केला आणि मग घरात इकडे तिकडे फिरत म्हणाली, नाही, रुद्रला मी काय बोलू? परत ती उलट म्हणाली, नाही, मला रुद्रशी बोलायचंच आहे. मग तिने काहीही विचार न करता रुद्रला फोन केला. तरीही ती खूप घाबरली होती, पण ती तसं दाखवत नव्हती. जणू ते नॉर्मलच होतं आणि हे सगळं नॉर्मलच होतं, कारण ज्या वेळेस ते भेटले होते त्यावेळेस भांडणं करण्याशिवाय काही झालं नव्हतं. आणि आज डायरेक्ट ती रुद्रला फोन करून नॉर्मलच बोलण्याचा विचार करत होती. आयशाने रुद्रला 2दा कॉल केला, मग नंतर कॉल रिसिव्ह केला. आयशा घाबरली होती. समोरून आवाज आला, हॅलो, रुद्र सर आत्ता मीटिंगमध्ये आहेत. तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर 1 तासानंतर फोन करा.
आणि काही महत्त्वाचं काम असेल तर मला सांगा. मी रुद्र सरांना मेसेज देईन. रुद्रच्या फोनवर एका मुलीचा आवाज ऐकून सुरुवातीला आईशा चांगलीच घाबरली होती. पण तिचं पूर्ण बोलणं ऐकल्यानंतर तिला समजलं की ती रिसेप्शनिस्ट असावी. मग आईशा क्षणाचाही विलंब न करता बोलली, नाही, काही गरज नाही. फक्त रुद्रला सांगा की आईशाचा फोन आला होता. ओके मॅडम, मुलगी म्हणाली आणि आईशाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि सुटकेचा निश्वास टाकला. ती खूप घाबरली होती, फोन करून आणि रिसेप्शनिस्टचं बोलणं ऐकून. बराच वेळ निघून गेला होता. रुद्रची पण मीटिंग संपली होती. रुद्र मीटिंग रूममधून बाहेर आला आणि रुद्रच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. त्यावरून तो रागवला आहे की नाही हे सांगता येत नव्हतं. रुद्र सरळ बाहेर चालला होता. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट त्याला थांबवून म्हणाला, सर, आईशा म्हणजे आईशा मॅडमने फोन केला होता. आईशाचं नाव ऐकून रुद्र थांबला आणि मग त्याने त्याच्या डीलचा विचार केला. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि हा विचार त्याच्या मनात येऊ लागला, मी बरोबर करतोय की चूक? हा विचार फक्त नावापुरता होता, कारण पुढच्या क्षणात त्याने मनात आलेले चांगले विचार झटकून टाकले आणि चेहऱ्यावर कडक भाव आणून मागे वळला आणि मग फोन घेऊन विचारलं, तिला काही काम होतं का? रिसेप्शनिस्टला रुद्रचे अर्ध बोलणं समजलं की रुद्र महत्त्वाचं आहे, की रुद्रला काय म्हणायचं आहे. आईशाने त्याला काही बोलायला सांगितले असेल तर सांग. हे समजल्यावर रिसेप्शनिस्ट बोलला, नाही सर, आईशा मॅडम फक्त म्हणाल्या की तुम्ही याल तेव्हा मी तुम्हाला सांगू की तिचा फोन आला होता. हे ऐकून रुद्र काही न बोलता बाहेर निघून गेला. रुद्र ऑफिसच्या बाहेर आला आणि त्याच्या गाडीला टिकून काही क्षणासाठी डीलच्या सर्व गोष्टी त्याच्या मनातून निघून गेल्या होत्या आणि त्याचे लक्ष आईशाचा फोन का आला होता याकडे लागलं. मग रुद्रने जास्त विचार न करता आईशाला फोन केला. कॉल रिसीव्ह झाला आणि समोरून प्रियाचा आवाज आला. रुद्र काही बोलणार होता, पण प्रियाचा आवाज ऐकून तो शांतपणे प्रियाचा आवाज ऐकत राहिला, पण त्याने उत्तर दिलं नाही. प्रियाला कळलं की रुद्रचा कॉल आहे आणि त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नाही, म्हणून ती म्हणाली, आईशा अंघोळ करायला गेली आहे. मेहंदी लावल्यानंतर तिला खूप चिडचिड होत होती, त्यामुळेच ती अंघोळ करून परत येताच मी तिला तुला फोन करायला सांगेल. रुद्रने प्रियाला उत्तर दिले नाही आणि कॉल डिस्कनेक्ट केला आणि आईशासोबत सुरुवातीपासून आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या. रुद्रला त्याची चूक कळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. प्रेमाचा एक कॉन्ट्रॅक्ट. स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.